हाय यूट्यूब फॅमिली, राणीताई फिळे मिनी ब्लॉग व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत आलू भुजिया। त्यासाठी हे मस्तपैकी आलू उकडून मॅश करून घेतलेले आहेत मी पातेल्यामध्ये, पाहू शकता तुम्ही। आणि आता आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे। आणखीन आपल्याला बेसन थोडंसं टाकावं लागेल। हे 5 डब्बा आपण बेसन घेतलेला आहे। 1 डब्बा बेसन झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ झाल्यानंतर हे आपल्याला ओवा टाकायचा आहे। कुणाकुणाच्या घरामध्ये आलू भुजिया आवडली जाते, कुणाकुणाच्या बाळाला नक्की सांगा। आणि हे मी असं धने पावडर आणि जिरे मिक्स करून भाजून दळून ठेवलेलं आहे, असं पुड तयार करून, कारण की वेळेवर आपल्याला करायची गरज पडत नाही। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता। खूप छान आलू भुजिया तयार होते। हे आलू भुजिया म्हणल्यानं आपल्याला एकदम थोडंसं तिखट टाकायचं आहे, फक्त चवीला, उगं थोडंसं, जास्त काही नाही, कारण की त्याची टेस्ट फ्लेवर येण्यासाठी थोडंसं। आणि हे मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आपण। तुम्ही पण करून असं तुमच्या बाळाला बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अशी आलू भुजिया करून देऊ शकता। खूप छान लागते खायला। अशा पद्धतीत आपल्याला पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की जे आपण आलू उकडून याच्यामध्ये मॅश करून घेतलेले आहेत ते मस्तपैकी अशी बॉईल एकजीव तयार झाली पाहिजे। त्याची एक सुद्धा अशी तुटली नसली पाहिजे। असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आलू भुजियाचं। किती सुंदर असं तयार झालेलं आहे। चला तर मग आता आपण आपल्या आलू भुजिया आता तळून घेऊ। हे यूट्यूब फॅमिली, मस्तपैकी आपण चूल पेटवलेली आहे आणि चुलीवर कढई ठेवून तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, पाहू शकता तुम्ही। तेल गरम मस्तपैकी होत आहे आपलं। तेल गरम झालं की मस्त आपण आलू भुजिया आपल्या तळून घेऊ। हे साचा आहे। आणि हे आपण थोडासा खायचा सोडा टाकून घेणार आहोत। मग आपण पीठ तयार करताना टाकला नव्हता, एकदम थोडासा असं टाकायचा आहे, चिमूटभर, जास्त काही नाही, एकदम थोडासा। ज्यावेळेस आपलं तेल गरम होतं ते थोडंसं एकदम आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही, कारण की फ्राय टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाका आणि मस्त मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे।
चुलीवर आलू उकडून घेतलेले होते, त्याच पातेल्यामध्ये मी मग कणिक मस्तपैकी आपली आलू भुजियाची तयार करण्यासाठी घेतलेली आहे. जाळपाळ खूप छानपैकी लागलेला आहे. तेल गरम झालं की मस्तपैकी आपण तळून घेऊ. हे तेल चेक करून पाहूत आपण गरम झाले न झाले. खूप छानपैकी तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये टाकताच असं वरती येत आहे आपलं पीठ. चला तर मग साच्यामध्ये मस्तपैकी आता आपण हे पीठ भरून घेऊ. बाहेरून विकत आणण्यापेक्षा ह्या भुजिया आपण घरीच केल्या आणि आपल्या लेकरांना दिल्या खूप छानपैकी आहे. कारण की माझ्या घरामध्ये सर्वांना ह्या भुजिया आवडतात. मस्तपैकी आता हे तळून घेऊत आपण. तळल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायची. मस्तपैकी आपण चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपली ही आलू भुजिया आपल्याला तळायची आहे. छानपैकी गोल्डन ब्राऊन चांगली तळायची. मग हे काढून घ्यायची. आपले लेकरं बाहेरून आलू भुजिया म्हणून बाहेरून शेव बनत असतात. अशी पण तुम्ही आलू भुजिया करून खा, खूप छान लागते खायला. होता अशी झाली की काढून घ्यायची. चला तर मग आता आपण दुसरा गणा टाकून तळून घेऊ. पहिला टाकलेला काढलेला आहे आपण. एवढंच आहे की जशी आपली शेव बनते तशी शेवसाठी तार येऊ शकत नाही, कारण की आलू भुजिया आहे म्हणून. हे पाहू शकता किती मस्त झालेले आहे. हातात अशी चोळ्याच किती छानपैकी खरपूस झालेली आहे. यूट्यूब फॅमिली, बाहेरून आलू भुजिया आणण्यापेक्षा असं घरच्या घरीच तुम्ही पण तुमच्या लेकरांना आलू भुजिया घरी करून द्या. खायला खूप छान लागते आणि त्यात आपल्या घरचंच त्यांना खाल्ल्या जातं. त्याच्यासाठी तुम्ही जसं मी आज बनवलेली आहे, या सर्वजणांना खूप आलू भुजिया आवडते.
त्याच्यासाठीच ही आलू भुजिया आज मी तयार केलेली आहे, कारण की त्याला खूप आलू भुजिया आवडते म्हणून. पण बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरी जर अशी आलू भुजिया केली तर खूपच छान लागते खायला. लेकरच काय, आपण मोठी माणसं सुद्धा हे आलू भुजिया आवर्जून खातात, चहासोबत किंवा सकाळी नाश्त्याला किंवा दुपारच्या 4च्या चहासोबत जरी खाल्ली तरी खूप छान. किंवा सकाळी लेकरांना आपल्या टिफिनमध्ये थोडीशी खायला जरी दिली, टिफिनसोबत भाजी पोळी आणि थोडीशी आलू भुजिया जरी खायला दिली तर आवर्जून टिफिन आपल्या लेकराचा घरी येणारच नाही. पूर्ण फिनिश करून आपले लेकरं टिफिन घरी आणतील. त्यांच्यासाठी तुम्ही पण अशी, जशी मी आज आलू भुजिया बनवलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही पण बनवा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जा. फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे, सपोर्ट करत जा, कारण मी तुम्हाला वेगवेगळे प्रत्येक व्हिडिओ रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. शेतीमधले व्हिडिओ किंवा बाहेरचे प्रत्येक जे काही माझ्याकडून होतात तुम्हाला दाखवण्याचे तेवढे मी दाखवत असते. त्याकरताच तुम्ही आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखादी ब्लॉग्समध्ये. चला मग बाय.